हॅलो गाईज, सकाळ झालेली आहे आणि आता 9 वाजलेत सकाळचे. तर आज काही पार्ट टाईम वगैरे नाही आहे, तर आज थोडंसं लेट 9 वाजले. नाही तर रोज उठायला लागतं 6:30 वाजता पार्ट टाईमला जाण्यासाठी. तर आज तसं काही काम नाही आहे, थोडंसं फायनल प्रोजेक्टचं काम आहे, मग ते थोडं करूया आज. आणि बघू मग थोडा आज आरामच, आज सुट्टीच आहे त्यामुळे थोडं फ्रेश वगैरे होऊ, मग मस्त नाश्ता करू काहीतरी. आज बघू काय बनवायचं. आज थोडं पाऊस पडेल असं वाटतंय. खरं तर इकडे समर सुरू आहे, पण पाऊस तर पडतोच मधनं. थोडा गार वारा आहे. हा आहे रोहन, भांडूपचा रहिवासी. देवपूजा करतोय. आंघोळ झालेली आहे त्याची. मी पण आता पटकन आंघोळ करून येतो. फ्रेश झालेलो आहे. आता बघूया, चहा वगैरे पिऊया बाहेर जाऊन. बघू बनवायची आहे की रोहनने बनवले, एकदा चेक करू. तुम्हाला बाहेर दाखवतो. आता थोडं ऊन पडायला लागलं आहे, पण थोडीशी थंडी असते इथे. थोडं मॉइश्चरायझर वगैरे लावलं, मग तुम्हाला दाखवतो. थोडं ऊन पडायला लागलं आहे. ऊन असलं तरी थोडी थंडी असतेच. थोडं टेम्परेचर थोडं 10च्या वगैरे खालीच असतं आता सध्या तरी. बघूया, आता बाहेर जाऊया हॉलमध्ये. रोहनने चहा केले, थांबा तुम्हाला दाखवतो. घरी मम्मीसोबत बोलतोय. आम्ही काय ठरवलं आता, निखिल चहा रेडी आहे. मेकॅनिकल इंजिनियर ना. खायला काय आहे? थांब बघूया. पाहू नको, बिस्किट घेऊ ना. इकडे काय खायचं चहा सोबत, हा रोज मोठा प्रश्न. बघू आता रोहन पाव करतोय, मी बिस्किट खाल्लंय बाहेर. गेस करा काय आहे. चहा, पाव, कुठची भाजी रोहन? चवळीची. बिस्किट. आमचा थर्ड पार्टनर नाही आहे, पार्ट टाईमला गेलाय. 5 आता 10 वाजलेत बरोबर. 5 वाजता वगैरे येईल. आता बघू, नाश्ता वगैरे करू आणि मग जेवणासाठी काय करायचं काय नाही करायचं ते ठरवू. पण त्याच्या आधी आपल्याला थिसिस रिव्ह्यू करायचं. काय करायचं? थिसिस रिव्ह्यू म्हणजे? अरे आपण आता मास्टर्सला आहे, आता रिसर्च पेपरचा आपल्याला रिव्ह्यू करून सबमिशन आहे आता मंडेला. ऐकलं? झाले आता 7-8 दिवसच राहिले. आम्ही आता सध्या मास्टर्स करतोय, तर 7-8 दिवसात संपेल सगळं. सबमिशन आहे लास्ट.
नाश्ता वगैरे झाला आहे सगळा. तर आता थोडं ते थिसिस सबमिशन आहे 7 दिवसामध्ये, तर थोडंसं त्याचा रिव्ह्यू वगैरे करू, सबमिट करू एकदम छान. बघू आता थोड्या वेळमध्ये हे करू 1-2 तास. थोडंसं थिसिसचं झालं काम की मग परत आता किती वाजले 10-10:15 झाले. तर आता भूक तरी नाही आहे, सगळा नाश्ता वगैरे झाला आहे. तर दुपारी आता चवळीची भाजी तर आहे, मग डाळ भात वगैरे लावू दुपारी. पण आता 1-2 तास तरी थिसिसच करू. थांबा तुम्हाला एक दाखवतो. इंडियाला जायची तयारी. रोहन चालला इंडियाला. रोहन कधी जातोय? 24 guys, 24. 24ला चाललाय. 24ला सकाळी 11:30ची काहीतरी फ्लाईट आहे. हे बघा, रोहन अजून काय काय घेतलंय? अजून काय कायमचा चालला का? बाहेरगावी आपण काम जाण्यासाठी नाही आहेत. कुछ तो सॅक्रिफाईस करणार होता. अजून खूप काय काय आहे खरं, पण आता सगळं बॅग्समध्ये वगैरे. हे लोक मला मिस करणार आहेत. बघू आता. कोण नाही मिस करणार आहे? हा, आम्ही जाऊन आलो. आम्ही 2 मंथ्स आधी जाऊन आलो, 2 महिने. आता बघू परत कधी जायला मिळते. आज चवळीची भाजी तर आहे. आता सुरू आहे राईस. थांबा दाखवतो. म्हणून काय काय टाकलं यात? त्याने आधी कांदा टोमॅटो परतून घेतला, मग लसूण थोडा आणि कढीपत्ता टाकला. त्याच्यानंतर काही मसाले टाकले, शेंगदाणे मसाले आणि आपला गरम मसाला टाकला थोडा. आणि आता राईस आणि डाळ भिजवून ठेवलेली जरा आधी 5 मिनटं ते टाकलं आणि आता मिक्स करून गरम पाणी टाकेल, म्हणजे कसं लवकर होऊन जाईल. जेवू आता गरम गरम. बसू आता थोड्या वेळाने जेवायला. आता वाजले 1:10 झाले. लिटरली 2 तास आम्ही रिव्ह्यू केलं ते थिसिस. अजून पण पावसासारखंच आहे. बघू आता. आमचा तर थर्ड पार्टनर येईल संध्याकाळी 4 वाजता. 4 नाही 5 वाजता येईल. आज काय पार्ट टाईम नाही आहे, तर आज काय दिवसभर घरीच असू कदाचित. बघू तरी संध्याकाळी प्लॅन आहे याला जायचा, ग्रॉसरी घ्यायला जायचा. इथे बाजूलाच आहे एक शॉप ग्रॉसरीचा. तर बघू संध्याकाळी जमलं तर जाऊ म्हणून. राईस रेडी. चलो बाहेर बसू. बाहेर आता काय कांद्याची चटणी, चवळी. बसू आता जेवायला. मग सगळं ते झालं आहे. लॅपटॉप वगैरे आतल्या रूममध्ये ठेवून येऊ.
आता बघू, परत रिव्ह्यू करायला बसावं लागेल जेवून. थोडंसं अजून थोडंसं काम राहिलं आहे. 1-2 तास, 1-1.5 तास तरी मिनिमम. आपण जाऊ आता खाली घ्यायला आपल्या पार्टनरला. आलं आहे खाली. हा आपला रूम आहे, अपार्टमेंट 42. तर खाली घ्यायला जावं लागतं कारण चावी विसरून गेलो. चावी एकच होती वरती आणि खाली अक्की लावावी लागते एका डोरला. मगाशीच कॉल आलेला की बसमध्ये बसले म्हणून. हा डोर आहे मेन आणि बाहेर एक तिथे एक गेट आहे. तर इथे चावी लावावी लागते एक आणि आत जाताना तिथे परत. आता येईल कदाचित बस, कारण बस इथूनच आहे पाठून. पार्ट टाईम थोडं लांब आहे ते, अर्धा पाऊण तास तरी लागतो. बस आली आहे, कदाचित ह्या बसमध्येच असेल असं वाटतंय. बघू, इथे ते पुढच्या स्टॉपला थांबते. सकाळी 8ला गेलेली, आत्ता आली. बिचारी 8ला गेलेली सकाळी, आत्ता आली. तोंड लपवते. गजरा आणलाय तुला मी. काय आणलंय? गजरा. गजरा मला? अच्छा. तुला इथे उघडता? हिची आता मजा बघा. हा मला येऊ दे. तो पण उघडून दाखवा दरवाजा. हिला दरवाजा उघडायला खूप प्रॉब्लेम येतो. आज पहिल्यांदा उघडला, फर्स्ट टाइम असा लवकर उघडला एवढा. कंटाळले दिवसभर. नाही आता मस्त फ्रेश हो, चहा ठेवतो. पळते कुठे? तुला सोडणार नाही. आता बघूया हा उघडतो का. आतापर्यंत असं कधीच नाही झालंय की हिने लवकर उघडलंय फर्स्ट ह्याच्यामध्ये. आज बघूया. बघितलं बघा काय आणलंय. 7.5 euro. छान आहे. पण कुठचे फ्लावर्स आहे ते? नाही माहित नाही. छान आहे. काढू शकतो वाटतं आपण. नको काढू. अजून हिने काय काय आणलंय बघूया. खाऊ वगैरे काही. हे का असं लावलंय सगळं? ते भरायचं आहे ना बॅगमध्ये. बावबन्स पार्ट टाइमचा ॲडव्हान्टेज. अरे स्टोअरच्या बाहेर आली आणि दोन्ही पाय सरकले आणि बॅग सकट पडली. पण असं हसलं नाही ना कोण. तू का हसतोय? तू का हसतोय? ऐकलं नाही ना, पण तिथे एक मुलगा सुशी घेत होता, पण मग त्याचं आणि आला धपकन आवाज आला. अरे आणि तुला सांगू लिटरली, हा आता फॉर एक्झाम्पल मी ह्या स्टोअर मधनं बाहेर आली, मी पडली आणि माझे दोन्ही पाय असे टेकले. मग ते टेकले ना तेव्हा खूप मोठ्याने आवाज आला. तो मुलगा तिथेच होता. कस्टमर वॉशरूम मध्ये पडलेलो म्हणून मला हसायला येत होता आणि कस्टमर पण हसत होते पाठचे. माझा जरा सायको आहे. आता माझा सिनारिओ सांगतो. आम्ही गेलेलो दापोलीला आम्ही
कुठला आरे वारे बीच का कुठला बीच होता मला माहित नाही. त्या बीचवर गेलो, रत्नागिरीलाच गेलेलो, पण मित्राचं गाव दापोलीमध्ये होतं. तर आम्ही फिरलो. आता मला बीचचं नाव नाही आठवत आहे. ते राईड्स करतो ना आपण, त्या राईड्स केल्या. तर एक राईड होती ती बनाना राईड होती, ती पटकन झपकन खाली ती झालीच नाही झपकन मध्ये पाण्यात. कारण आम्ही सगळे हेवी होतो आणि आम्ही व्यवस्थित बसलेलो की आम्ही ठरवलेलं जेव्हा तो असा फिरणार ना तसं आपण या साईडला जायचं. म्हणजे कसं बोट अशी जाणार तर आपण या साईडला जायचं. हा, पण त्याने हळूच फिरवला आम्हाला, तर आम्हाला मजा नाही आली. मी तोपर्यंत फ्रेश होऊन वगैरे येईल, मग चहा घेऊ पटकन. जाऊया आता आपण ग्रॉसरी शॉपिंगला. मी असंच तुला फनी म्हणून तयारी दाखवतो तुम्हाला. याची तयारी बघा, बाहेर खूप थंडी आहे, पण हिचं काय नाही. काय ही आपली जर्सी वगैरे घालून होय ना, कॉलवर बोलते घरी. ते काय बाहेर भेट होता डायरेक्ट. तेव्हा बोलली आम्ही निघालोय आता. तर चालतोय, जवळच आहे इथे, 5 मिनिटं लागतात चालत. ग्रॉसरी वगैरे घेऊ, कारण सगळं संपलंय जवळपास. मिल्क वगैरे घ्यायचं आहे, राईस घ्यायचं आहे, खूप आहेत गोष्टी. तर लिस्ट बनवली आहे आम्ही. तर काय नाही, वारा पण खूप सुटला आहे आता ॲक्च्युली वाजले 7:30 झाले, पण इथे उजेड असतोच 9 वाजेपर्यंत आत्ता, कारण सध्या समर सुरू आहे आणि वारा पण आता खूप आहे. तुम्हाला दाखवतो वेदर. हे बघा, हे दोघे चालत आहेत, कॉलवर बोलतात ॲक्च्युली. ते वारा खूपच आहे. हे दोघे काय कॉलवर बोलत बोलत चालले. आता इथनं समोर गेलं की फक्त लेफ्ट घ्यायचं आहे, मग जवळच आहे 2 मिनिटाचे. काय काय घ्यायचं आपल्याला लिस्टमध्ये? आपल्या काय काय आज? राईस आहे, चिकन. काय तर आमच्याकडे आज आम्ही चिकन सीख कबाब बनवणार आहे, पण सिम्पल आहे. नाही स्टिक्स नाही, आपल्याकडे आहे ना ते आपलं स्पूनचं असं बारीक आहे खूप, काढायचं. हां, अजून काय? राईस, चिकन, बाकी दूध घेऊन ठेवू हवं तर. दूध थोडंसं आता संपत येईल ते, पण दूधची गरज नाही वाटत सध्या. उद्या परवा बघू. पण मी मोर एक्सायटेड आहे इंडियाला जायला. त्याला आता दुसरं काही सुचतच नाही, नुसतं दिवस रात्र तेच बोलतो, इंडियाला जायचं. आणि रोज फ्लाईटचं स्टेटस चेक करतो संध्याकाळी, लेट तर होते. आणि आतापर्यंत जेवढा वेळा बघितला नाही, प्रत्येक वेळेला डिलेच आहे फ्लाईट. होप सो मिस नाही होणार कनेक्टिंग फ्लाईट. आलं आता थांब दाखव. हे बघा, हे आहे टेस्को. इथे सगळं ग्रॉसरी वगैरे सगळं मिळतं. टेस्को आणि अजूनही काय लिडल, पण ते आता आमच्या रूमच्या जवळपास नाही आहे कुठेच. हे बघा, हे असं सगळं आहे. तर आता बघूया आता काय काय घ्यायचं आहे, आपण तसं घेत जाऊ. थोडे फ्रूट्स तर घ्यायचेच आहेत, केळी घ्यायची आहेत.
सगळी झाले ग्रॉसरी शॉपिंग. आणि हे बघा झाडं लावायला चालले. गाडी येते. ॲक्च्युली आम्हाला खूप थोडंसंच घ्यायचं होतं, पण हे आता दरवेळेचंच झालं आहे. गेलो की एकदम खूपच घेऊन येतो आम्ही. थांबा तुम्हाला दाखवतो. मी जवळजवळ सगळ्या कंपनीच्या एकदम जवळ राहतो. ही आहे गुगल. थांबा, समोरून तुम्हाला अजून चांगला वेळ मिळेल थोडं पुढे गेल्यावरती. ती तिथे जी समोर दिसते ती पण गुगलच आहे. क्लाउड आहे. गुगल क्लाउड आहे. ही दिसते समोर. ही बघा, ही ॲसेंचर. आणि हे इकडे पूर्ण आहे गुगलचं ऑफिस. हे गुगल क्लाउड आहे समोर. आणि ह्याच्या पाठी आपली अपार्टमेंट आहे. दोन चावी माझ्याकडे आहे. थांब, ही माझी बॅग पकड मग, किंवा चावी तरी काढ खिशातच. इथे हा इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे. जर कोणी अननोन आलं असेल आणि त्याला अपार्टमेंटमध्ये यावं असेल तर त्याने ते अपार्टमेंट नंबर प्रेस करायला लागतो. मग आपल्या रूममध्ये कॉल येतो. जे काही पार्सल येतात ते इथे ठेवले जातात आणि दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर ते तिकडे शिफ्ट करतात त्या रूममध्ये. थांबा, माझ्यासाठी थांबा. चल. सॉरी. चल. दोन लिफ्ट आहेत. तिथे एक लिफ्ट आहे आणि तिकडे समोर गेल्यावरती अजून एक लिफ्ट आहे. कसे सगळे कंटाळले दोघे पण. ही तर बिचारी कंटाळले कारण दिवसभर कामाला होती. पण हे हा तर घरी राहून पण असं. फायनली आलो. आता त्याचं प्रिपरेशन सुरू करू. काय चिकन सीख कबाब. हां, चिकन सीख कबाब. नाही ते पहा. झालं सगळं सामान वगैरे लावलं. हे बघा ते थोडंसं ठेवलं आहे. बाकी सगळं फ्रीजमध्ये टाकलं. बाकी सगळं इथे लावून टाकलं. आता आपण सुरू करूया चिकनच्या याच्यासाठी. हे आणलं. आता चांगलं क्लीन वगैरे करून त्याला मिक्सरमध्ये हे पूर्ण ब्लेंड करून घेऊ. एक प्रॉब्लेम आहे चिकन सीख कबाबमध्ये. काहीसे प्लॅन चेंज झालेत. आता आपण काय करतोय? आता चिकन सुका करतोय आणि मस्त राईस करायचं आहे. बिर्याणी राईस जरा कमी कर. बरोबर 2वर ठेवलाय मुद्दाम, नाही तर मसाला करते. चमचा काढ. थोडं मिक्सरच्या इश्यूमुळे ते जे चिकन आहे ते मसाला आहे ब्लेंडच नाही करता आलं. त्यामुळे मग आम्ही चेंज केलं. गरम मसाला घे. कबाब नाही, पण आम्ही मग हे फ्राय केलं चिकन डिपर्स. तिखट लागलं. तिखट नाही, गरम लागलं. वाजले 10:30 आणि जेवण वगैरे झालंय आमचं.
हे काय आहे रोहन? मला येतं आईस्क्रीम. आईस्क्रीम ओव्हनला कोण ठेवतं? अरे ते खूप आयसी लागतंय, मग म्हणजे थोडंसं वॉर्म करतो ना. मग इथे टेम्परेचरमुळे हे खूपच म्हणजे बर्फासारखं फील होतो त्याचा. ही माझी ड्रिंक हेल्दी. युअर अनहेल्दी. आय एम टू अनहेल्दी. कसला इनोसंट स्माइल देतोय ग तिथनं, आहे का तसा? मी खूप इनोसंट आहे. द्या आता. मला हे सॉंग खूप आवडतं. चला मग आता ड्रिंक आणि आईस्क्रीम एन्जॉय करतो. गाईज फर्स्ट टाइम व्लॉग ट्राय केलेला, तर बोलताना वगैरे चुका वगैरे झाले असतील कुठेतरी काहीतरी. पण जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन्स असतील किंवा कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा, म्हणजे मी त्यावर वर्क करेन. बाय.